सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग मार्फत सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 3 चे कटारेसह गणित विषय इयत्ता 10वी भाग 2 पायथागोरस प्रमेय या भागाची आपण माहिती पाहू। काटकोन त्रिकोण तुम्हाला माहितच आहे, गेल्या वर्षी वगैरे आपण काटकोन त्रिकोणाबद्दल माहिती पाहिलेलं आहे। काटकोन त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो। काटकोनासमोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो आणि या राहिलेल्या दोन बाजू या त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत। तर पायथागोरसचे प्रमेय काय आहे? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। पुन्हा एकदा ऐका, काटकोन त्रिकोण आहे हे, हा त्रिकोणातला हा जो कोन आहे हा काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे। याच्या समोरची जी बाजू आहे त्या त्रिकोणाला तीन बाजू आहेत, 1 2 3, ही तिसरी बाजू जी आहे ही मोठी आहे। काटकोना समोरील बाजूला कर्ण असे म्हणतो आपण। कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। आपण नंतर उदाहरण मध्ये बघूयात। आता उदाहरणार्थ समजा कर्ण, पहिल्यांदा आपण सूत्र बघू। कर्ण पियाचा वर्ग बरोबर r³ काटकोन करणारी एक बाजू आहे, r³ चा वर्ग अधिक pq चा वर्ग, म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे। आता आपण पायथागोरसचे त्रिकोण पाहिलं तर हे आपल्याला प्रमेय समजेल। समजा कर्ण इथे तीन बाजूचे माप दिलेले आहेत, 3 4 5। आता या ठिकाणी ही बाजू 5 आहे, ही 3 आणि ही 4। तर या प्रमेयानुसार काय होते बघा, कर्णाचा वर्ग, कर्णाचं माप किती आहे? 5। 5 चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका, म्हणजे r³ किती आहे? 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग आणि 4 चा वर्ग। यांचा आता आपण आकडे बघू। 5 चा वर्ग किती आहे? 25। 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 9 अधिक 16 किती? 25। हे जे आहे हे पायथागोरस प्रमेय आहे। पायथागोरस प्रमेय आणखीन एकदा लक्षात घ्या। काटकोन त्रिकोण आहे, काटकोनासमोरील बाजू जी आहे ती कर्ण आहे। कर्ण काटकोन करणारी बाजूचे जे दोन बाजू आहेत ते काटकोन करणारी बाजू आहे। या बाजूचा वर्ग r³ चा वर्ग अधिक pq चा वर्ग, म्हणजे 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, म्हणजे 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि कर्णाचा वर्ग 5 चा वर्ग 25। हा पायथागोरस प्रमेय आहे। आता हे संख्या काय आहेत? 3 4 5। या संख्या याच्यातली मोठी संख्या 5, 5 चा वर्ग बरोबर या दोघांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे, म्हणून याला पायथागोरसचे त्रिकूट असं म्हटलेलं आहे। असे फक्त हे एकच अंक आहे असं नाही आहे, 11 60 61, त्यानंतर 5 12 13 आपण नंतर सोडून बघू शकतो। यानंतर आहे काटकोन त्रिकोणाच्या पायथागोरस मधील काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म 30 60 90। म्हणजे काय बघा, याचे आकृती इथे काढलेलं आहे। या आकृतीमध्ये हे काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण LMN। काटकोन त्रिकोण, याच्या समोरची बाजू ही कर्ण असणार आहे। या काटकोन करणाऱ्या बाजू आहे। तर हे 30 अंशाचं कोन आहे आणि हे 60 अंशाचं कोन आहे, हे 90 अंशाचं। तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते। तर आता हे 30 60 90 गुणधर्म काय आहे? काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते
व 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3 भागिले 2 पट असते. म्हणजे काय बघा, त्या कर्णाचं माप जर 6 असेल तर प्रमेय आणखीन एकदा वाचतो, तुम्हाला लगेच उत्तर पण लक्षात येईल. काटकोन त्रिकोणामध्ये 30 आणि 60 अंशाचे 2 लघुकोन असतील तर काय म्हणलेलं आहे, 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू, 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू ही किती असणार आहे, कर्णाच्या निम्मी. 3 हे कर्ण 6 आहे तर कर्णाच्या निम्मा म्हणजे किती असणार आहे, 3. हे गुणधर्म आहे. अर्ध गुणधर्म पाहिला आपण आता. 30 अंश मापाच्या समोरील बाजू काय असणार आहे, कर्णाच्या निम्म. म्हणजे निम्म म्हणजे किती असणार आहे, 3. हे बघा 6/2 निम्म म्हणजे बेत्रिक 6 म्हणून 3. तोच गुणधर्म पुढे काय आहे, 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3 भागिले 2 पट असते. म्हणजे काय, हे कसं भागिले 2 इथे निम्म होतं, इथं √3 भागिले 2 याच्या पटीमध्ये असतंय. म्हणजे जर हे 6 असेल तर ही बाजू काढायचं आहे, हे बाजूचं माप √3 भागिले 2 गुणिले 6. हे सोडवल्यावर एवढं येईल ते बा बेत्रिक 6 म्हणजे याचं उत्तर येतं 3 गुणिले √3, 3√3. तर याचं माप येईल 3 गुणिले √3 किंवा 3√3 हे माप येईल. 30, 60, 90 गुणधर्म आणि एकदा बघू आपण, सोपं आहे फार. काय म्हणलेलं आहे, काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोण म्हणजे एक बाजू 90 अंशाचीच असते, एक बाजू 30, एक बाजू 60. 30 अंशाचं माप आपल्याला लगेच समजतंय, सोपं आहे. 30 अंशाच्या मापापुढची बाजू काय असणार आहे, कर्णाच्या निम्मी. म्हणजे हे जेवढं आहे त्याला भागिले 2. 6 आहे, 6 भागिले 2 3. आणि हे माप √3 भागिले 2 एवढ्या पटीमध्ये. म्हणजे या 6ला याच्याने गुणायचं, जे उत्तर येते ते उत्तर. हा पहिला गुणधर्म झाला. दुसरा गुणधर्म, कोनांची मापे 45, 45, 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. तुम्ही आकृती काढलेली आहे, हे पण काटकोन त्रिकोणच आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे एक बाजू 90 अंश. 90 अंश असेल तर आपण इथं 90 म्हणून द्यायची गरज नाही, सरळ असं हे चिन्ह द्यायचं. त्या त्रिकोणाचं नाव आहे ZXY. त्रिकोण ZXY ही काटकोन करणारी बाजू आहे. हे दोन्ही लगतचे बाजू आहे, हे लगतचे कोण आहेत, हा काटकोन आहे, हे लगतचे कोण आहेत. तर हे 45 अंश, हे 45 अंश, 45, 45 अंश. या ठिकाणी 30 आणि 60 होतं, इथं 45, 45. मग आता बघा हा गुणधर्म काय आहे, काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45, 45 अंश मापाचे असतील तर, काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45, 45 अंश मापाचे असतील तर, काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते. आता 1/√2 पट असते गुणिले हे बाजू गुणिले कर्ण. कर्णाच्या 1/√2 पट असते. इथं कसं नेमकं म्हणलं की आपल्याला सोपं झालं होतं. इथं काय रूट मध्ये आहे, 1/√2 एवढ्या पटीमध्ये असणार आहे. याला 1 याला √2 ने भागायचं, जे उत्तर असेल ती बाजू ही बाजूची असणार आहे. आता इथं किती असेल सांगा मग, 1/√2 गुणिले कर्ण किती आहे, 3√2. इथं मध्ये गुणिले असते, काय नसेल तरी √2 गेला, 3 एका 3. म्हणजे ही बाजू, याच्या समोरची बाजू 3, हे पण 45 अंश आहे, याच्या समोरची बाजू पण 3. वाचतो.
यानंतर आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण या भागाची माहिती पाहू. समरूपता आणि काटकोन त्रिकोण. समरूप म्हणजे समान रूप आपल्याला आधी झालेला आहे. तर समरूपता आणि काटकोन त्रिकोण या हा एक गुणधर्म आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. म्हणजे काय बघा, हे काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण आहे. आता या ठिकाणाहून हे कर्ण आहे. कर्णावर या बिंदूपासून टाकलेला शिरोलंब, हे लंब टाकलेला आहे. हे 90 अंशाचा आहे. हे पण नीट बघा, मोठा त्रिकोण ए बी सी, याच्यामध्ये बी पासून या कर्णावर एक शिरोलंब टाकलेला आहे. हा देखील 90 अंशाचा आहे. शिरोलंब लंब याचा अर्थ 90 अंशामध्ये याला छेदलेला आहे. तर 90 अंशात याच्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, इथे एक त्रिकोण तयार झाला, काटकोन त्रिकोण ए डी बी. ए डी बी या त्रिकोणाची आकृती आपण इकडे काढला. आणखी इकडे एक त्रिकोण तयार झाला. हा काटकोन आहे, म्हणजे हा देखील काटकोनच असणार आहे. बी डी सी. इथं मी या पद्धतीने आकृती काढलेली आहे. लक्षात येते का? या त्रिकोणामध्ये या लंबामुळे आणखी दोन काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. एक वरच्या बाजूला ए डी बी आणि हा त्रिकोण बी डी सी. तर हा गुणधर्म काय सांगतो की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात, हे जे दोन त्रिकोण तयार झाले इथं वरती आणि खाली, इथं आपण साईडला घेतलेलं आहे. जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी परस्परांशी समरूप असतात. हे तयार झालेले दोन्ही त्रिकोण याच्याशी समरूप आहेत. म्हणजे काय, त्रिकोण ए डी बी आपण इथं बघूया. त्रिकोण ए डी बी हा कशाशी समरूप आहे, त्रिकोण एबीसी शी. त्रिकोण एबीसी हा त्रिकोण याच्याशी समरूप आहे, या मोठ्या त्रिकोणाशी. त्रिकोण बी डी सी, इथं बी डी सी हा खालचा त्रिकोण इकडे काढलेला आहे. त्रिकोण बी डी सी कोणाशी समरूप आहे, या मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे, एबीसी शी. म्हणून याचा अर्थ काय, हा त्रिकोण याच्यासारखाच दिसतो, हा त्रिकोण पण याच्यासारखाच दिसतो. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण पण एकमेकाला समरूप आहेत. समजा घरामध्ये तिघ असतील, 3 भाऊ असतील. मोठा भावाशी 2 नंबरचा भाऊ मोठ्या भावासारखा दिसतो. 3 नंबरचा भाऊ पण मोठ्या भावासारखा दिसतो. याचा अर्थ 2 नंबर आणि 3 नंबरचे भाऊ काय असणार आहेत, एकमेकासारखे दिसणार आहेत का नाही. तसं हे समरूप, हा त्रिकोण या मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे, हा त्रिकोण पण या मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे. याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण पण एकमेकाशी समरूप आहेत. त्रिकोण ए डी बी हा त्रिकोण आणि त्रिकोण बी डी सी हा त्रिकोण पण एकमेकाशी समरूप आहेत. म्हणून प्रमेय काय, या शिरोलंबामुळे तयार झालेले दोन्ही त्रिकोण मोठ्या त्रिकोणाशी तर समरूप आहेतच आणि एकमेकांशी पण समरूप आहेत. यानंतर भूमिती मध्याचे प्रमेय. हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोणाचं नाव आहे आर क्यू पी. क्यू या ठिकाणी काटकोन आहे, आर पी हा कर्ण आहे. या क्यू पासून एक शिरोलंब काढलेला आहे कर्णावर यस या बिंदूमध्ये. तर हा भूमिती मध्याचा प्रमेय काय सांगतो, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, काटकोन त्रिकोणात या कर्णावर काढलेला शिरोलंब या ठिकाणी यस ला आलेला आहे. त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागाचा भूमिती मध्य असतो. हा शिरोलंब काय असतो, या कर्णाचे 2 भाग झाले तर पीएस आणि यसा. नीट बघा, या कर्णावर आपण इथे शिरोलंब काढलेला आहे. या शिरोलंबामुळे या कर्णाचे 2 भाग झाले, पीएस आणि यसा. तर
त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. या दोन भागांचा भूमितीमध्ये म्हणजे ह्या क्यूएस चा वर्ग हा या दोघांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे ह्या दोघांचं जर गुणाकार केलं, या दोघांचं गुणाकार केलं तर या दोघांचा गुणाकार म्हणजे पीएस आणि एसआर हा कुणाबरोबर असतो? ह्या क्यूएसच्या वर्गा इतका असतो. म्हणजे उदाहरणार्थ याचं माप आहे 3, याचं माप असेल जर 2, तर हे किती असणार आहे? हे बघा, हे काय असणार आहे? पीएस 2 आणि एसआर 3. 2 गुणिले 3 किती आलं? 6. हे 6 कशा बरोबर आहे? क्यूएस नाही, क्यूएस चा वर्ग आहे. क्यूएस चा वर्ग 6. मग क्यूएस किती असणार आहे? याचं वर्गमूळ, वर्गमुळात 6. याचं माप असणार आहे वर्गमुळात 6. हे गणित आहे. सूत्र काय आहे? क्यूएस चा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार. आता हे 2 आणि हे 3 दिलं असेल तर 2 गुणिले 3 6 आलं. पण हे काय आहे? क्यूएस चा वर्ग आहे. आता वर्गमूळ काढलं तर क्यूएस 6 चा वर्गमूळ वर्गमुळात 6. हे पट्टी चालू केली आता बस. हा चालू. पायथागोरस प्रमेय. आतापर्यंत आपण पायथागोरस प्रमेयाचं सुरुवातीला थोडक्यात पाहिलं माहिती. आता पायथागोरस प्रमेय आपण सिद्ध करूया. पायथागोरस प्रमेयमध्ये हा काटकोन त्रिकोण आहे ए बी सी. बी या ठिकाणी काटकोन आहे. त्रिकोण एडीबी आणि एडीसी. आता पहिल्यांदा या काटकोन त्रिकोणात या काटकोनावरून समोर कर्णावर एक शिरोलंब काढला आपण. शिरोलंब काढला. या शिरोलंबमुळे या त्रिकोणाचे 2 भाग झाले. म्हणजे या शिरोलंबमुळे इथे परत 2 त्रिकोण तयार झालेले. बघा इथे 2 त्रिकोण कुठलं तयार झालं? ए बी. या ठिकाणी काटकोन तयार झाला. काटकोन त्रिकोण एडीबी. काटकोन त्रिकोण एडीबी हा वरचा भाग. आणि इथं त्रिकोण बीडीसी इथं मी बाजूला काढलेला आहे. मेन एकच आकृती आहे. त्याच्यामध्ये या शिरोलंबामुळे 2 आकृती तयार झाले, 2 त्रिकोण तयार झाले. वरचं त्रिकोण ए डी बी इथं मी सेपरेट काढलेला आहे. आणि त्रिकोण बी डी सी हा देखील काटकोनच असणार आहे. लिहायची गरज नाही, त्या ठिकाणी आकृती काढलेली आहे. तर काटकोन त्रिकोण मध्ये काय आपल्याला करायचं आहे? हा कर्ण आहे, याच्यावर शिरोलंब काढलेला आहे. तर या शिरोलंबमुळं आपल्याला सिद्ध काय करायचं आहे? साध्य. प्रमेयमध्ये जे सिद्ध करायचं आहे साध्य. एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. एसी काय आहे? एसी कर्ण आहे. कर्णचा वर्ग कशा बरोबर असणार आहे? राहिलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका. म्हणजे एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग याच्यावर हे एक कर्णाचा वर्ग असणार आहे. तर हे आपल्याला साध्य करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग प्रमेयमध्ये काय असतंय? पक्ष. पक्ष म्हणजे दिलेल्या गोष्टी. काय काय दिलेलं आहे? त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90 अंश हा काटकोन त्रिकोण आहे म्हणलेला आहे. रचना याची काय दिलेलं आहे? आणखी याच्यात बिंदू बी मधून बाजू एसी वर याच्यावर एक रेख बीडी लंब काढलेला आहे. हे लंब म्हणजे 90 अंश आहे. त्याच्यामुळं ए डी सी एका रेषेमध्ये आहे. हे झालं दिलेल्या गोष्टी, दिलेलं पक्ष. हे सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी आता आपण काय काय करणार आहे बघा. सिद्धता. आता आपण सिद्ध करणार आहे. हे याचा वर्ग या दोघांच्या वर्गाच्या बेरजेशी आहे. आता इथं जो या शिरोलंबमुळे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. हा त्रिकोण ए डी बी इथं मी काढलेला आहे आणि इथं पण त्रिकोण बी डी सी या ठिकाणी काढलेला आहे. याच्या आधी आपण नियम पाहिला.
या शिरोलंबमुळे तयार झालेले जे तिन्ही त्रिकोण आहेत ते एकमेकाशी समरूप असतात. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. त्रिकोण एबीसी समरूप चिन्ह आहे त्रिकोण एडीबी. आणि हा त्रिकोण कोणाशी समरूप आहे? त्रिकोण बीडीसी. इथं लिहिलेलं आहे तिन्ही त्रिकोण एकमेकाशी समरूप चिन्ह आहे. तिन्ही त्रिकोण एकमेकाशी समरूप आहे. आता याच्यातले पहिला सुरुवातीचे आपण दोन घेऊ, त्रिकोण एबीसी आणि एडीबी. म्हणजे हे दोन त्रिकोण घेऊ. हे दोन त्रिकोण, या त्रिकोणाचं एबी या त्रिकोणाच्या या एडीशी समरूप असणार आहे. त्रिकोणाची ही बाजू या बाजूशी समरूप असणार आहे, ही बाजू या बाजूशी, आणि हे कर्ण या कर्णाशी. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. एबी भागिले एडी बरोबर बीसी भागिले डीबी. त्यानंतर एसी भागिले एबी बीसी एसी भागिले एबी. हा कर्ण आणि हा कर्ण या ठिकाणी लिहिलेला आहे, कारण संगत भुजा येते समरूप त्रिकोणाचे. मग आता हे तिन्ही समान असणार आहे, यांचं भागाकार समान असणार आहे. मग एबी भागिले एडी बरोबर एसी भागिले एबी, एबी भागिले एडी आणि एसी भागिले एबी. हे तिन्ही बाजू तिघांचा भागाकार समान आहे. इथे लक्ष द्या फक्त, हे तिघांचा भागाकार समान आहे. त्याच्यातलं फक्त हे सोडलं, एबी भागिले एडी आणि एसी भागिले एबी हे दोन्ही समान असणार आहेत. इथेपर्यंत समजतंय? हे दोन्ही समान आहेत एवढंच घेतलं, हे सोडलं आपण. आता तिरकस गुणाकार केलं तर काय होतंय बघा. तिरकस गुणाकार केलं एबी गुणिले एबी म्हणजे काय येत आहे? एबीचा वर्ग. एबी गुणिले एबी बरोबर या दोघांचा गुणाकार एबी गुणिले एबी. हे पहिला सूत्र. त्यानंतर आता आपण इथं हे दोन त्रिकोण घेतलं होतं. आता हे आणि हे दोन त्रिकोण घ्यायचं, शेवटचं आणि पहिलं त्रिकोण. याच्यामध्ये पण तिथे लिहिलेलं आहे बघा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी. त्रिकोण एबीसी कोणाशी समरूप आहे? बीडीसी. म्हणजे याची पण बाजू काय असणार आहे? एबी भागिले बीडी. ही बाजू आणि ही बाजू समरूप आहे, म्हणजे एबी भागिले बीडी जो भागाकार आहे तोच भागाकार बीसी भागिले डीसी. त्यानंतर कर्ण एसी भागिले बीसी, या तिघांचा भागाकार समान असणार आहे. आता इथं हा सोडून मी फक्त दोन बाजू घेऊ, दोन भागाकार बीसी भागिले डीसी, एसी भागिले बीसी. आता यांचा गुणाकार करा. तिरकस गुणाकार बीसी चा वर्ग बरोबर एसी गुणिले डीसी. हे दुसरं सूत्र, दुसरं समीकरण. इथे पहिलं समीकरण, हे दुसरं समीकरण. आता या दोन्ही समीकरणावरून या दोघांचं जर बेरीज केलं, एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग, तर एबी च्या ठिकाणी काय लिहायचं आता? हे लिहायचं एडी गुणिले एसी, आणि बीसी च्या ठिकाणी काय लिहायचं? एसी गुणिले डीसी. समजतंय का बघा? या दोघांचं बेरीज केलं आपण, तर एबी च्या ठिकाणी हे लिहायचं आणि एसी च्या ठिकाणी हे लिहायचं. आता इथं जर पाहिलं तर एडी एसी वेगवेगळे बाजू आहे, बीसी आणि एसी, पण या दोघांमध्ये एसी आणि एसी समान बाजू. दोन्ही समान आहे. हे बाहेर आलं, कंसामध्ये काय येत आहे? एडी अधिक बीसी. हे दोन्ही बाहेर आले. एडी अधिक बीसी जर बघा कुठे आहे आकृतीमध्ये? एडी कुठे आहे? इथं आहे. आणि डीसी कुठे आहे? बघा एडी आणि डीसी, म्हणजे हे दोघांचे बेरीज किती येत आहे? हे बघा एडी आणि डीसी या दोघांचं मापाचं बेरीज केलं तर काय येतं? एसी. कर्ण येतं की नाही? एसी. म्हणून एडी अधिक डीसी बरोबर एसी. या दोघांची बेरीज काय येतं? एसी. मग एसी गुणिले एसी, एसी गुणिले एसी म्हणजे एसी चा वर्ग. म्हणजे काय आलं सूत्र? एसी चा वर्ग
बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं होतं आहे का? याच्यासाठी आपण असं गेलो. पॉज. अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियस प्रमेय मध्ये हा काटकोन त्रिकोण, हा त्रिकोण आहे, याच्यावरून इथून एक लंब टाकलेला आहे. या त्रिकोणामध्ये एक लंब टाकलेला आहे. या ठिकाणी क्यूआर या बाजूची ही मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे क्यूआरचे निम्म निम्म, बरोबर. यस हे नाव दिलेलं आहे आपण, हे यस आहे. तर अपोलोनियसचा प्रमेय काय आहे? PQ ही मध्यगा आहे, याचे दोन भाग झालेले आहेत. या क्यूआर चे दोन भाग झालेले आहेत. आता PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग, इथे बघा, PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग हा कशा बरोबर असणार आहे? 2 गुणिले PS चा वर्ग, 2 गुणिले PS च्या वर्गाचा दुप्पट अधिक या दोन्हीपैकी कुठली तरी, ह्या दोन तुकडे झालेले आहेत इथं आणि इथं, दोन्हीपैकी कोणता तरी एक भाग 2 गुणिले QS चा वर्ग. म्हणजे काय आहे अपोलोनियसचा प्रमेय? PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2 गुणिले PS चा वर्ग अधिक 2 गुणिले QS चा वर्ग. म्हणजे काय म्हणलेलं आहे? हे बाजूचे वर्गची बेरीज हे मध्यगा जे आहे याचं वर्ग आणि ह्या एका बाजूचं एक तुकड्याचं वर्ग यांच्या बेरजेच्या दुप्पट आहे. आता उदाहरण आपण सोडवू याच्यावरून. समजा या त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा मध्यगाचा बिंदू आहे. PQ बरोबर 11 आणि PR बरोबर, गणित आहे हे, उदाहरण संग्रह सराव संच 2.2 मधला, PR बरोबर 17, हे 11 हे 17 आणि PS बरोबर 13. तर याच्यावरून QR ची लांबी काढायची आहे. QR म्हणजे याची लांबी काढायची, हे पूर्ण लांबी काढायची. ह्या सूत्राचा वापर करायचा आता आपण, मुद्दाम वेळ वाचवा म्हणून मी असं लिहिलेलं आहे. तर काय बघा, PQ चा वर्ग, PQ किती आहे? 11, 11चा वर्ग. PR चा वर्ग 17चा वर्ग. 2 गुणिले PS चा वर्ग, PS किती आहे? 13चा वर्ग अधिक 2 गुणिले QS चा वर्ग, 2 गुणिले QS. आता हे QR काढायचं म्हणजे हे जरी आलं तरी ह्याच्या दुप्पट हे असणार आहे. हे किती आहे तेवढंच हे, म्हणजे ह्याच्या दुप्पट असणार आहे. तर QS काढायचं आपल्याला. बरं, इथे लिहिलं आपण 11चा वर्ग 121, 17चा वर्ग 289, 13चा वर्ग 169, 169 आणि QS काढायचं. आता हे सोडवायचं. 169 गुणिले 2, जर यांचं जर गुणाकार केलं तर 338 येतं. आता आपण इकडे पुढे लिहिताना आपल्याला QS काढायचं म्हणून हे इकडे डाव्या बाजूला घेऊन, उजव्या बाजूला घेऊन लिहिताना आपण इथे गुणाकार करून आणि याचा वर्ग करून लिहिणार आहे. 169 गुणिले 2 म्हणजे 338 अधिक 2 QS चा वर्ग. ही बाजू आपण या बाजूला लिहिलेला आहे आणि या दोघांची बेरीज 9 आणि 1 10, 8 आणि 2 10 आणि 1 11, 410 बेरीज इकडे आलं. त्या दोघांची बेरीज इकडे लिहिलेली आहे. उजवीकडची बाजू या ठिकाणी डाव्या बाजूला लिहिलेली आहे. 338 इकडे आल्यावर काय होणार आहे? वजा होणार आहे. इकडे आल्यावर वजा. 410 मधून 338 गेले, 72 राहिले. आता 2 इथं आहे, इथं आल्यावर भागिले झालं. 72 भागिले 2 किती? 36. बाजूला सोडवल्यावर येईल आपल्याला सर्व 36. QS चा वर्ग 36, म्हणजे याचं वर्गमूळ किती? QS. 36 चा वर्गमूळ 6, म्हणजे ही बाजू आली 6. तर ही पण बाजू किती असणार आहे? 6.
मग क्यू आर किती असणार आहे? 12. म्हणून क्यू आर बरोबर QS अधिक QR बरोबर QS अधिक RS किंवा RS. QS 6, ते पण 6, हे 6 आहे तर हे पण 6, 6 6 12. या ठिकाणी आपण अपोलोनियस प्रमेयवरचा एक उदाहरण पाहिलं.